की जर या गावाला आलो तर आपण या गावाला म्हणजे देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणो नये धनंजया जिया परी। जन्म आणि मृत्यू हे दोन अटळ गोष्टी आहेत। एकदा जन्माला आला माणूस त्याचा मृत्यू अटळ आहे। हे दोन्ही सोहळे माणसाच्या जीवनात येत असतात। त्याच्यातला अंत्यविधी म्हणजे शेवटचा निरोप या जगातून माणूस जेव्हा घेत असतो तेव्हा मात्र त्यानं आयुष्यभर जे कर्म केलेले आहेत त्या कर्मानुसार त्याला पुनर्जन्म भेटत असतो। परंतु या ओळीत माऊली ज्ञानोबा सांगतात की 184 ची करा सोडवण। सोडवण होते। तुम्ही म्हणाल पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सनिहिते मरणे नहीं नहीं रक्षती डुक्रूय करणे। आद्य शंकराचार्य चरपट पंचरिकेत सांगतात की पुनरपि जननम किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित। अनेक वेळाला आपण जन्म घेतलेला आहे। देव अर्जुनाला सांगतात की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन। आपण अनेक वेळा जन्म घेतलाय अर्जुना पण तुला माहित नाही कारण तुला विसर पडलाय परंतु मला विसर पडला नाही। मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा। मला त्या सगळ्या गोष्टींची आठवण आहे म्हणून बहुनी मे व्यतीतानी आपण अनेक जन्मामध्ये इथं अवतार घेतलेला आहे आणि वेगवेगळे कार्य केलेले। तसं मनुष्य सुद्धा सर्व जीव हे आपापल्या कर्मानुसार फिरत राहत असतात। मग कुठेतरी ह्याचे खंड करावा लागेल। जन्म मृत्यूचा फेरा चुकवावा लागेल। जन्म मृत्यूचा फेरा चुकवावा कसा चुकवावा त्याला पर्याय संतांनी सांगितलं की 184 योनी फिरून तुम्ही इथं जन्माला आलात म्हणजे हा मनुष्य देह अनमोल आहे। बरेच जणांना असं वाटतं की नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। देह जरी नाशिवंत असला तरी सुद्धा तो टाकाऊ नाही तो अनमोल किमतीचा आहे की किती जरी पैसे दिले तर देह भेटत नाही। मनुष्य जन्म भेटत नाही। दुर्लभम मानुषो देह मनुष्याचा देह दुर्लभ आहे। त्याच्यामध्ये पुन्हा दुर्लभम भारतीय जन्म भारतात जन्म दुर्लभ आहे आणि त्याच्यात संत संगतीत येणं हे सगळ्यात परम भाग्य असेल तरच येते। अनंत पुण्य कोट्यानुकोटी असेल तरच मनुष्याला देवाची संतांची भेट होते अन्यथा पुण्य नसेल संतांची भेट नाही। पैसा मिळेल जन्मामध्ये सर्व मिळेल पण बहु अवघड आहे संत भेटी परी या जग जेठी करुणा केली देवानं जर कृपा केली आणि आपलं पुण्य जर उदयाला आलं पुण्याचा उदय ते हे जोडी संत पाय। जर पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो। पुण्य फळले बहुत दिवसा अनंत जन्म पुण्य केल्यानंतर तरीच जिव्हागरी नाम येईल श्रीरामाचे। देव म्हणतात की नाम मुखाला येणं एवढं सोपं नाही किती अवघड आहे। काही एका